एक मोठी बातमी येते, ईव्हीएम स्ट्रॉंग रूम बाहेर राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना पहारा देण्याची मुभा देण्यात आलेली आहे। निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणण्यासाठी निवडणूक आयोगाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे। अलीकडील काळामध्ये काही राजकीय पक्षांकडून ईव्हीएम मध्ये छेडछाड होत असल्याचे आरोप करण्यात येत होते। या पार्श्वभूमीवरती गैरसमज दूर करण्यासाठी आणि सर्व पक्षांचा विश्वास दृढ करण्यासाठी आयोगाने ही परवानगी दिलेली आहे। निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबर पर्यंत लांबणीवरती टाकण्यात आल्यामुळे स्ट्रॉंग रूम सुरक्षा आणि देखरेख ही अधिक मजबूत करण्याचा निर्णय हा निवडणूक आयोगाकडून घेण्यात आलेला आहे। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्याला अधिक माहिती देतात। सुशांत, एक प्रकारे अर्थातच निवडणुकीच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा निर्णय म्हणून याकडे पाहावं लागेल। सुशांत, अगदी खरं आहे गुरु, आपण जर बघितलं असेल तर निवडणूक आयोगाच्या कारभारावर काही दिवसांपासून ज्या पद्धतीने आरोप होतोय, आता देखील कोर्टाने जो निर्णय दिला की जी मतमोजणी आहे ती लांबणीवर गेलेली आहे, 21 डिसेंबरला मतमोजणी जी आहे ती होणार आहे। तर विरोधकांकडून असा आरोप करण्यात आला की ही मतमोजणी लांबणीवर का टाकली गेली, यामध्ये काही छेडछाड होणार का, असा एक आरोप होत होता। त्यालाच आता निवडणूक आयोगाने खबरदारी म्हणून ईव्हीएम मशीन ज्या स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवण्यात येतात त्याच्या बाहेर आता राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींना पहारा देण्याची मुभा जी आहे ती देण्यात आली आहे। यामध्ये सर्वच पक्षाचे राजकीय प्रतिनिधी म्हणून ज्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे त्यांना ही मुभा देण्यात आली आहे। ते रात्रभर पहारा देऊ शकतात, कारण कोणतेही अनुचित प्रकार आणि छेडछाड होऊ नये या दृष्टिकोनातून ही खबरदारी जी आहे ती घेतली गेल्याचं बघायला मिळतं। मागील काही निवडणुकांनंतर निवडणूक आयोगावर ज्या पद्धतीने ताशेरे ओढले जातात त्यामुळे कुठेतरी निवडणूक आयोगाने देखील खबरदारी घेतल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। गुरु, अगदीच धन्यवाद सुशांत, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी।